एका कुटुंबात 12 भाऊ होते. त्यांना एकच बहीण होती आणि दुसऱ्या कुटुंबात 12 बहिणी आणि एकच भाऊ होता. पहिल्या कुटुंबातल्या मुलीचे दुसऱ्या कुटुंबातल्या भावाशी लग्न झाले. नवरा बायकोचेच माहेरी येऊन राहिला. एकदा बायको नवरा शेतात काम करीत होता. त्याला भात घेऊन चालली होती. तिला वाटेत एक कोल्हा भेटला. कोल्ह्याने म्हटले, ताई नमस्कार, कुठे चाललीस? ती कोल्ह्याजवळ येऊन उभी राहिली आणि भाताचे भांडे तिने खाली ठेवले. कोल्हा म्हणाला, तुझी साडी मला दे, मी तुला सारे राज्य दाखवतो. तिने साडी दिली. मग तुझी काळी पोत दे, कोल्हा म्हणाला. तिने काळी पोत दिली. मला तुझे पैंजण दे. तिने पैंजण दिले. मग साडी नेसून ती पोत वेगळे घालून कोल्हा नाचत गाणे म्हणू लागला. काळे मणी घातले तरी तोंड माझी लांब, पैंजण पायी घातले तरी तोंड माझी लांब, मी साडी नेसली तरी तोंड माझी लांब, माझे तोंड लांब हो, तोंड माझी लांब. नाचून झाल्यावर तो तिला म्हणाला, चल आता मी तुला सारे राज्य दाखवून आणतो. मग साडीच्या पदराने त्याने तिला आपल्या पाठीला बांधले आणि तो झाडावर चढला. तो झाडाच्या शेंड्यावर 4 फांदे मिळाले होत्या तिथे आला. तो तिथे बसला आणि तिला देखावा दाखवण्याचा बहाणा करू लागला. थोड्या वेळाने तो म्हणाला, मला परसाकडेला जायचे आहे, तू इथेच बसून राहा. खाली येऊन त्याने सारी पेज खाऊन टाकली. पाणी प्यायला. मग ते भांडे घेऊन तो तिच्या नवऱ्याकडे गेला आणि तोंड पदराने झाकून म्हणाला, अहो मी तुम्हाला पेज आणली आहे, ती प्या, मला ताप आलाय, मी घरी जाते. मग ते भांडे दूर ठेवून तो तिथून निघाला आणि मुलीच्या घरी गेला. त्याचे तोंड झाकलेलेच होते. तो खूप कणू लागला आणि म्हणाला, मला ताप आलाय, मी मरते, असे म्हणून खाटेवर जाऊन निजला. अंगावर पांघरून ओढून घेऊन तो निजला. संध्याकाळी आपली बायकोच निजली आहे असे समजून तिचा नवरा खाटेजवळ गेला. कोल्हा कणत म्हणत होता, माझे फुटतात हात, माझे फुटते ढुंगण, अहो अहो नवरोबा, आले माझे मरण. दादाला बोलवा, भाऊला बोलवा, मला शिवाल तर जीव माझा जाईल, पायाला शिवाल तर पाय तुमचा तुटेल, मला शिवाल तर हात तुमचा तुटेल, बसले आहे हडळ माझ्या जिभेवर. हे ऐकून सारे नातलग त्या बिछानेभोवती गोळा झाले. तिचे भाऊ आले, पण कोणीच बहिणीला हात लावायला धजेना. तिचा लहान भाऊ तिथे नव्हता. कोल्हा म्हणाला, भावाला बोलवा, नाहीतर मी त्याला पाहिल्याशिवायच मरेन. जावयालाच तिच्या भावाला आणायला जावे लागले. भावाला बहीण मरते आहे. हे ऐकून फार वाईट वाटले. तो म्हणाला, तुम्ही पुढे व्हा, मी ताईकरता भात शिजवतो आणि बायकोला घेऊन येतो. पण नवरा थांबला. मग भाऊ आणि त्याची बायको यांना घेऊन तो जाऊ लागला. वाटेत त्यांना एक कष्टी मंजूळ आवाज ऐकू आला, भाजी घेऊन हो जाता, भात घेऊन हो जाता, कोल्ह्यासाठी नेता छान हो करता. मंडळी इकडे तिकडे पाहू लागली, पण त्यांना कुणीच दिसले नाही. मग फिरून तेच गाणे त्यांनी ऐकले. झाडावरून कोणीतरी गात होते. त्या आवाजाने भारले जाऊन ते बघू लागले. आवाज आता झाडावरून येतो आहे हे त्यांना कळले. मुलगी म्हणाली, अहो मी पांगाऱ्याच्या झाडावर लटकले आहे. इतरांना वाटले कुणी पाखरूच बोलते आहे. पण भाऊ म्हणाला, हे दुसरे तिसरे कुणी नाही, माझी ताईच आहे. तो वर चढला तर त्याला आपली ताई अगदी उघडी आहे असे दिसले. अगदी असहाय्य होऊन ती तिथे बसली होती. त्याने डोकीचा फेटा तिला गुंडाळला, खाली उतरवले आणि आपल्या बायकोबरोबर तिला घरी पाठवले. मग हातात कुऱ्हाड घेऊन तो मेहुण्याबरोबर त्याच्या घरी गेला. भावाने एक हात कोल्ह्याला पकडायला पुढे केला, दुसरा हात
कुऱ्हाडीचा घाव त्याच्यावर घालायला. कोल्ह्याने फिरून आपले गाणे म्हटले. तेव्हा भावाने त्याला एका हाताने पकडले आणि त्याच्यावर कुऱ्हाडीने घाव घातले. तरी पण त्याचे भाऊ आणि बहीण यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. त्याने त्यांची न ऐकता घाव घातले. कोल्हा मेला. मग त्याने कोल्ह्याच्या अंगावरचे पांघरून दूर केले आणि तो तोतया कोण होता हे त्यांना दाखवून दिले. मग त्याने आपल्या बहिणीला तिथे आणवले. त्यांनी त्यानंतर सारी रात्र मज्जा करण्यात घालवली. तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.